ह्या शेंगा तर सगळ्यांनाच माहीत आहे। ह्या शेंगांपासून आज मी तुम्हाला अगदी अप्रतिम रेसिपी दाखवणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। हाय हॅलो नमस्ते, स्वाती सांडबोरे या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर इथे पहा, मी ह्या घेवड्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत। तर आपल्याला सोलून घ्यायच्या आहेत। त्यामधले आतमधले दाणे पाहू शकता, काळ्या कलरचे असतात, पण खायला अतिशय चवदार असतात। तर चला, इथे मी घेवड्याच्या शेंगा सोलून घेते। तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि अजूनसुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना, तर प्लीज एक सबस्क्राईब नक्कीच करा। नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक सबस्क्राईब नवीन यूट्यूबरला उमेद देऊन जातं। तर चला, बोलता बोलता सगळ्या मी इथे घेवड्याच्या शेंगा सोलून घेतलेल्या आहेत। घेवड्याच्या शेंगा सोलून घेतल्यानंतर आपल्याला एका कुकरच्या डब्यामध्ये घ्यायच्या आहेत आणि एक पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत। तुम्ही खूप वेळा ह्या शेंगांची भाजी केली असेल, पण माझ्या पद्धतीने नसेल केली, तर व्हिडिओ कुठेसुद्धा स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा। तर धुतल्यानंतर आपल्याला घेवड्या शिजण्या इतकं पाणी घालायचं आहे। खूप जास्त पाणी घालू नका। इथे मी अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि कुकरला 2 शिट्ट्यांमध्ये शिजवून घ्यायचं आहे। तर चला, एका साईडला घेवडा शिजून घेते, तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया। तर इथे मी खोबरं घेतलेलं आहे, मिरच्या, आलं, कोथिंबीर आणि लसूण घेतलेलं आहे। तुम्ही सुक्या खोबऱ्याच्या ऐवजी ओलं खोबरं वापरलं तरी या ठिकाणी चालणार आहे। ओलं खोबरं वापरल्याने ह्या भाजीला अगदी मस्त अशी चव येते। त्यानंतर आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला सगळं खोबरं, आलं, कोथिंबीर, लसूण घालायचं आहे आणि बारीक असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे। वाटताना थोडंसं पाणी घाला, म्हणजे लगेच बारीक होतं। तर इथे पाहू शकता तुम्ही, मी बारीक असं वाटण तयार करून घेतलेलं आहे। छान असं आपल्याला बारीक वाटायचं आहे, खूप जास्त जाडसर ठेवू नका। इथे छान असं मी बारीक वाटून घेतलेलं आहे। त्यानंतर एका साईडला कढई गरम करून घेतलेली आहे। कढईमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं आहे। प्रत्येक भाजी बनवण्याची प्रत्येकाची पद्धती वेगळी असते, पण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने कोणत्याही भाज्या बनवल्या तर खरंच अतिशय चवदार होतात। तर इथे पहा, गरजेनुसार तेल घातलं, तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे। कढीपत्ता तेलामध्ये तडतडला की त्यानंतर इथे मी मोठ्या आकाराचा एक कांदा बारीक चिरून घेतला होता। तर आपल्याला कांदा घालायचा आहे आणि तेलावरती छान असा भाजून घ्यायचा आहे। तर इथे मी कांदा भाजून घेते। तोपर्यंत अजूनसुद्धा व्हिडिओला आपल्या लाईक केलं नसेल ना, तर प्लीज एक लाईक करा। साईडचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे अगदी सोपे सोपे व्हिडिओ पाहायला मिळतील। तर कांदा छान भाजल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक मीडियम साईजचा टोमॅटो घालायचा आहे। टोमॅटोसुद्धा कांद्यावरती आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे। तुम्ही ह्याच पद्धतीने बनवत असाल ना, तर मला लगेच कमेंट करून सांगा। तर इथे पाहू शकता तुम्ही, कांदा आणि टोमॅटो छान असा भाजल्यानंतर आपण जे मिक्सरला वाटण तयार करून घेतलं होतं, ते वाटण घालायचं आणि ते सुद्धा आपल्याला कांद्यावरती आणि टोमॅटोवरती छान असं भाजून घ्यायचं आहे। या भाजीमध्ये आपण कोणतेही मसाले वापरणार नाही, कारण यामध्ये आपण मिरच्यांचा वापर केलेला आहे। वाटण घातलं की वाटणसुद्धा आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे, कारण यामध्ये आपण जे खोबरं वापरलेलं आहे ते भाजलेलं नव्हतं, कच्चंच खोबरं वापरले असल्यामुळे आपल्याला हे कांद्यावरती आणि टोमॅटोवरती छान असं भाजून घ्यायचं आहे। तर इथे पाहू शकता तुम्ही, मी वाटणसुद्धा अगदी छान भाजून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि हळदसुद्धा छान अशी मिक्स करून घ्यायची आहे। सगळं वाटण परतल्यानंतर आपण जो घेवडा कुकरला शिजवून घेतला होता, तो घेवडा घालायचा आहे। आपण घेवडा शिजताना पाणी घातलं होतं, ते आपल्याला पाणी काढून टाकायचं आहे, कारण भाजीचा रंग काळा येईल, त्यामुळे आपण इथे पाणी काढून घेतलेलं आहे आणि फक्त आपल्याला त्यामध्ये घेवडा घालायचा आहे। घेवडा घातला की परत अगदी सगळं व्यवस्थित मिक्स केलं की त्यामध्ये आपल्याला गरजेनुसार पाणी घालायचं आहे। खूप जास्त घट्टसरी भाजी करू नका, थोडीशी आपल्याला सैलसर ठेवायची आहे, म्हणजे खरंच खायलासुद्धा अगदी छान लागते। तर इथे मी गरजेनुसार पाणी घालते, छान व्यवस्थित एकदा मिक्स करून घेते। मिक्स केलं की त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। पाहू शकता, भाजीला रंगसुद्धा खूप सुंदर येतो। बाजरीच्या भाकरीसंग खायला ही भाजी खरंच चवदार लागते बरं का। तर व्यवस्थित मिक्स केलं की इथे मी चवीनुसार मीठ घालते। आपण घेवडा शिजताना सुद्धा मीठ घातलं होतं, त्यामुळे इथे अगदी बेतानेच मीठ घाला, खूप जास्त मीठ घालू नका। तर परत इथे मी थोडंसं पाणी घातलेलं, कारण मला थोडीशी दाटसर वाटत होती। तर पाणी घातलं की त्यामध्ये इथे मी चवीनुसार मीठ घालते आणि परत छान व्यवस्थित मिक्स करून आपल्याला भाजीला उकळी घ्यायची आहे। पाहू शकता तुम्ही, भाजीला रंगसुद्धा खूप सुंदर आलेला आहे। पण घेवडा शिजल्यानंतर त्यामधलं पाणी अगदी आठवणीने काढून टाका, नाही तर भाजीला रंग हा काळा येतो। तर इथे पाहू शकता तुम्ही, भाजीसुद्धा छान अगदी उकळलेली आहे आणि भाजीला रंग पाहू शकता तुम्ही, अगदी हा हिरवा रंग आलेला आहे।
त्यानंतर इथे मी परत व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. गरमागरम आपली काळ्या घेवड्याची भाजी तयार झाली आहे. बाजरीच्या भाकरीसंग किंवा ज्वारीच्या भाकरीसंग किंवा गरमागरम भातासंग खरंच भन्नाट लागते. तर चला, तुम्हाला हा माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल ना, तर प्लीज लाईक करायला विसरू नका. तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं पाहता ते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा. बाय. पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन.